आय लव्ह यू वाघमारे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुला लाग वाटत असेल सत्य, पण मला बी तसं वाटलं पाहिजे ना. हे बघ, मी तुला फक्त एक चांगला मित्र मानलाय, बाकी काहीच नाही. त्यामुळे मनातनं हा विचार काढून टाक कायमचा. वाघमारे, सत्या, काय झालं? मी परत बडबडले का झोपेत? परत घाबरवलं तुला? सत्या, अरे काय झालं? सत्या, काही येडबीड लागलं नाही ना? म्हणजे ओरडतोस काय? विचारलं तर काय सांगत नाहीस? काय झाले? आता सांगणार आहेस का काय झाले? ओरडलास का? वाईट स्वप्न पडले का? होय. सत्या, मग काळजी घ्यावं लागेल तुला. का? असं का बोलताय? अरे, पहाटेची स्वप्न खरी होत्यात. मस्करी करते. झोप, वेळ आहे सकाळ व्हायला. हा मंजू, बोल ग, कशी आहेस तू? लय मस्त झाली पिकनिक. अगं लय फिरलो आम्ही. होय, पण बरं झालं तू फिरायला गेलीस ती. वाईस तुझं मन बी हलकं होईल आता. हा होय. काय गे, म्हणजे जरा तर जनाची नाही मनाची लाज आहे का तुला? हा, ज्याच्यासोबत घटस्फोट होणार आहे त्याच्यासोबत फिरायला गेली असवी? त्या गुंडासोबत हनीमूनला गेली? आत्या, तुला वाटतंय तसं काय बी नाही. आम्ही फक्त फिरायला गेलो होतो. खरंच सांगतेस ना? नाही म्हणजे खरंच फक्त फिरला ना तुम्ही? बाकी काही घडलं नाही तुमच्यात? नाही, काय नाही घडलं. फिरायलाच गेलो होतो फक्त. तुझ्या आईची शपथ घेऊन सांग बरं. अगं आईची शपथ, काय नाही घडलं आमच्यात. मग चांगले चांगले चांगले. हा, बरं झालं बरं झालं. पण रमू नको त्या गुंडाच्या हात आणि त्याच्या घरच्यांच्या हात अजिबात. तू फक्त मला दिलेला सबूत तेवढा ध्यानात ठेव म्हणजे झालं. कसं आहे म्हणजे बघ, मी जे काय सांगते का नाही ती तुझ्या भल्यासाठी सांगते. आता तुला वाटल मी तुझा संसार मोडत्या म्हणून, पर पुढं जाऊन तुला असंच वाटल की आत्याचं एकदम बरोबर होतं. त्याच्यामुळे फक्त मला जी काही शब्द दिलायस का नाही तेवढा ध्यानात ठेव. हाय माझ्या लक्षात. हा ठेव ठेव. हा धर.
वाघमारे, अहो बॅग कशाला भरताय? कुठे निघाला तुम्ही? अरे कुठं जात नाहीये, ज्या साड्या रोज लागणार नाही त्या भरून ठेवते. बरा बरा, बरोबर आहे तुमचं. न लागणाऱ्या साड्या कशाला वर ठेवायच्या उगाच. एक काम करा, ही बॅग भरा आणि माळ्यावर ठेवून टाका. कायमचा ठेवून टाका. हा सत्य असं का वागतोस का? उगाच खुश होतोस. डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नको. उगाच वाघमाऱ्यानं संशय यायचा आणि गैरसमज व्हायचा. हॅलो. सत्या बंगल्यावर आहे लगेच. तात्यासाहेबांनी बोलवलंय. हा ठीक आहे, येतो. वाघमारे, मला तात्यासाहेबांच्या बंगल्यावर जायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही बी पटकन आवरून घ्या. जाता जाता तुम्हाला बी सोडतो चौकीत. ठीक आहे. आणि बॅग माळ्यावर ठेवून टाका. हा आई काय काम रे? कुठं निघालीस? अगं आता किती दिवस अशीच घरात बसून राहू, काहीतरी केलं पाहिजे ना. एका ठिकाणी इंटरव्ह्यूला चालली आहे. हे बघ आमरे, ती माणसं कोण आहेत, काम कसलं आहे, मालक कोण आहेत, त्यांचं बाजारात नाव कसं आहे, या सगळ्या गोष्टींची नीट चौकशी करा. नाहीतर एक काम कर, मंजूशी बोलून घे. आई तू नको काळजी करूस, ह्यावेळी मी सगळी चौकशी नीट करीन बघ. चल येऊ मी. वय सुनंद्या, अगं कशाला काय सांगत बसते तिला? मागल्या टायमाला बी तिला समजत हवं होतच की. अगं पैसे तर तिने बी खाल्ली ती, फक्त तिची भन पोलिसात होती का नाही म्हणताना ती वाचली. ए आत्ते. आमरे, हे बघ, डोसकं शांत ठेव. उगाच शब्दान शब्द वाढवू नको. डोकं शांत ठेव आणि जा. सुनंदे, मागल्या टायमाला नोकरी करून जी भोग बघायला लागली ती, त्याने हाऊस भागली नाही वाटतं अजून. का लेकीच्या पैशावर मज्जा माराय मिळेल म्हणून तिला नोकरी करायला होती. अगं लगीन लावून दे हिचं, नाही आयुष्यभर अशीच माझ्या भावाच्या नावाला पट्टा लावली पोरगी. आईचा लेकीच्या कमाईवर हक्क असतो. काय ग, माझ्या आईला बोलला होत्यास ना? हा, तुझं काय? अगं तुला थोडी तरी लाज वाटू दे. इतके वर्ष झालं आमच्याच कमाईवर जगत्यास ना, आमच्याच पैशावर गिळत्यास ना ग आमरे. बया 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 बया, बघा बघा कशी बोलत्या तोंडवर करून. अगं मी होते का नाही म्हणून तुझा संसार सावरला. नक्का एवढ्या होत्या तुम्ही, नक्का एवढ्या. मी या घरात आली तर ठाण मांडून बसली, फुकटचं गिळलं आणि सोबत ह्या फुकट्या नवऱ्याला पण घेऊन आली. बरोबर ना आमरे? बाहेर लोकांच्या नजरात कशा आहेत का नाही ती ठाव नाही तुला. आणि त्यात बिन बापाच्या पोरी म्हणल्यावर तर लय वाईट नजर असते त्या लोकांच्या. आत्ते, तुझी नजर तरी कुठं चांगली आहे ग आमच्यावर? आतापर्यंत आमचं वाईटच बघत आली असती. हा, अगं सरड्यापेक्षा एक रंग जास्त असणारी बाई आहेस तू, कपटी कुठली. आमरे, लय तोड सोडून बोलतेस बर का, लायकीत राहून बोल. ए मग तू तर बोलूच नको, तुला लायकीच नाही. माझी लायकी काढणारी तू कोण ग? वंस, अहो जाऊ दे की, तुम्ही तरी वाईट शांत व्हा. कशा पायी उगाच तिला उकसवताय तुम्ही? ए सुनंदे, मी उकसवते तिला?
हा का तुझा संस्कार वाईट आहे ती बघ की. ए आत्ते, माझ्या आईला काही बोलायचं नाही हा. तुझ्याच आईचे संस्कार नसतील तुझ्यावर का? तुझी आई बी तुझ्यासारखीच कपटी होती ग. तरीच तिच्या पोटी ही असली कपटी पोरगी जन्माला आल्या. बघितलास का सुनंदे, तुझा संस्कार बघितलास का? ही असलं संस्कार केले तीच का नाही म्हणताना ही समजा भोग बघायला आले ती. अगं माझा भाऊ जर आज असता का नाही तर ही तीच बघायला लागलं नसतं. पण ही काय या सध्या टेन्शननी माझा भाऊ दारू प्यायला लागला आणि दारू पिऊनच ही जग सोडून गेला. या समध्याला तू जबाबदार आहेस. माझ्या भावाला तू गिळलंस. हमरे आई, आई काय होतंय? आई, डीजे अरे मामी, मामी काय झालं तुम्हाला? मामी, आई, आई अगं काय होतंय? आई डोळे उघड ना, पाणी घेऊन ये ना लवकर. आई, आई अगं डोळे उघड ना. आई काय होतंय? मामी, मामी पाणी पे. पाणी प्याय. मामी, मामी पाणी पे. मामी, पाणी पी ना गं. मामी, मामी उठा ना मामी. आई, हमरे, आपण मामीला पटकन डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. चल मामी. आई, सत्य खरंच या बावळट मंजूच्या प्रेमात तर नाही पडला ना? तिचे असं नाही होऊ शकत. पण मग ही मंजू का असं सांगत होती? आणि पिकनिक तर एवढी बेस्ट झाली आहे ना, लय फिरलोय आम्ही. पहिल्या रात्री ना आमच्याकडनं बेडच तुटला. तुम्हाला माहितीये, सत्याला इतकं पॅनिक झालेलं मी पहिल्यांदा बघितलं होतं, ते भी माझ्यासाठी. यार हिच्या प्रेमात कसं काय पडू शकतो सत्या? मंजू काय करतेस? अगं समदे रेकॉर्ड चेक करते. कुठं काय नोंद करायचं राहिलं नाही ना ते बघते. अच्छा, मला एक सांग मंजू, काय ग? तिथे तू जेव्हा हरवली होतीस तेव्हा सत्या तुझ्यासाठी खरंच पॅनिक झाला होता का? होय, खरंच लय पॅनिक झाला होता अगं सत्या. आम्ही ना दोघं बी एकमेकांना शोधत होतो. सत्या, काय विचारू नकोस, नुसती गडबड. शेवटी एका हायवेवर एकमेकांसमोर आलो. मला बघितल्यावर सत्या तो स्वतः हायवेच्या मधोमध उभा आहे हे सुद्धा विसरून गेला. एवढ्या वेगानं गाड्या येत होत्या ना, सत्यालाच हळवा निघाला बघ. म्हणजे आपण कसं सत्याला ओळखतो, एकदम रांगडा ताडकी फाड. खरं नाही, मनानं लईच भोळ आहे. आपल्या माणसांची लई काळजी करतोय. म्हणजे त्या दिवशी मी एवढं सगळं बोलून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही, काहीच नाही, हो ना? आणि तू खूप चुकीचं वागतेस. मी पुन्हा एकदा सांगते, खूप चुकीचं करतेस तू सत्या बरोबर. आता काय चुकीचं वागले? अगं मंजू, मी तुला लास्ट टाइमच सांगितलं होतं ना, तू गुंतत चाललाय तुझ्यामध्ये. आणि तू पण त्याला जसं हवंय तसं वागत गेलीस ना तर त्याची हिंमत वाढत जाईल. मंजू प्रेमात पडेल तो तुझ्या, आणि मग खरोखरच नवरा बायकोचं नातं होईल तुमच्यामध्ये. तुला हवंय का ते? अजिबात नाही प्रिया, असं काय बी नाही होणार. हे बघ, आमच्या दोघात फक्त मैत्री आहे आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तेच, मैत्री निभावता निभावता तो प्रेमात पडला आणि नंतर तू त्याला घटस्फोट दिलास तर किती त्रास होईल सत्याला, याचा विचार तरी केलास का एकदा? आणि समजा त्याला त्रास होत असेल आणि त्यांनी काहीतरी चुकीचा निर्णय घेतला तर तू काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस तू? सगळं तुझ्यावरतीच येईल, पुन्हा तुझ्यावरतीच नाव येणार आहे त्याचं.
आणि परत तुझंच नाव खराब होईल मंजू. मग चालणार आहे का तुला ते सांग, तुला चालणार आहे का ते? मग त्या रस्त्याच्या कामाचं आहे ना हे? हो. हे नाही होणार, एवढ्या कमी पैशात नाही होणार, वाढून घ्या. अहो साहेब, आपण ऑलरेडी वाढून घेतलं होतं. ह्याच्यापेक्षा जास्त देणार नाहीत इंजिनियर म्हणतायत. मग नका देऊ त्यांना काम, खूप आहेत लोक आपल्याकडे, त्यांना द्या ज्यांना गरज आहे त्यांना. हो साहेब. ते सत्याच्या हस्ते आपण एक पाकिट पाठवलं होतं पार्सल, ते सत्याला काही संशय नाही आला ना? अजिबात नाही. एवढं छान पॅकिंग करून दिलं होतं आणि त्यात तुम्ही तुमच्या हाताने त्याला दिलं होतं, त्यामुळे डाऊट येण्याचं कारणच नाहीये. हे बघा ना, हे प्रूफ आहे आपल्याकडे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक, उत्तम काम केलंय. साहेब एक सांगू का, तुम्हाला वाटतं तितका हुशार नाही बरं का तो सत्या. सत्या हुशार नाही असं नाही, पण त्याच्या डोळ्यावर माझ्या प्रेमाचं आदराचं जे झापड आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडून आपल्याला हवी ती कामं करून घेता येतात. आणि ते झापड कधीच नाही गळून पडलं पाहिजे, त्याची सतत काळजी घेत असतो मी. त्यामुळे बरं झालं हे फोटो काढले, ते बरं झालं, पुरावा म्हणून वापरता येतील. कधी आपल्या गळ्याशी आलं तर बदल्यात दुसरा गळा देता यायला पाहिजे. पण त्याला सांगितलंय ना मी आलो होते. हो सांगितलंय. तात्यासाहेब, अरे ये 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 सत्या, ये 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 ये. काय कसं काय झालं हनीमून? हो तात्यासाहेब, हनीमून कशाला म्हणताय? ते वाघमाऱ्यांची फिरायला जायची इच्छा होती ना, ती फक्त पूर्ण केली मी. बरं बाबा, तू म्हणशील तसं. आमच्यासाठी काय महत्वाचं आहे? तुम्ही दोघं एकत्र होतात हे महत्वाचं, त्याचा आम्हाला आनंद आहे. सगळं व्यवस्थित आहे ना? काय झालं, काही अडचण आहे का? काय म्हणते आमची मुलगी, काय म्हणते लेक, काय म्हणते आमची? नाही, बऱ्या आहेत त्या, पण आम्ही हॉटेलमध्ये असताना वाघमारे हरवल्या होत्या. अरे तुझ्या प्रेमात हरवली असेल ती. नाही तात्यासाहेब, ते जरा चुकामुक झाली ना आमची, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. मी ते पार्सल द्यायला गेलो आणि वाघमाऱ्यानं तिथंच थांबवलं होतं. आणि मग वाघमाऱ्यांनी वाचवलं मला. असं फिरायला गेलं ना की हे चुकामुक होणं आलंच, जीवाला घोर लागणं आलंच. पण सध्या तुला जर मंजूने मागे ओढलं नसतं तर किती अनर्थ झाला असता. तू फार महत्वाचं आहेस माझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी, या जिल्ह्यासाठी, या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी फार महत्वाचं आहेस. आता आपल्याला काम करावं लागणार. आणि हा सगळ्यात महत्वाचं, तुझ्या या हनीमूनच्या घाई गर्दीत तू माझ्या मित्राचं पार्सल त्याच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल अनेक आभार. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अहो तात्यासाहेब, धन्यवाद कशाला म्हणताय तुम्ही? तुमच्यासाठी कधी बी काय बी करेन मी. आता इथून पुढे मला तुझी फार गरज लागणार आहे, तयार राहा. आम्ही आहेच की, तुम्ही कधी बी हाक मारा. बरं ठीक आहे तात्यासाहेब, येतो. अरे असू द्या. तू असाच माझ्या भक्तीत राहावास हीच इच्छा. बीपी आणि शुगर दोन्ही वाढलं हो तुमचं. हे बघा, तुम्हाला सक्तीने आराम करावा लागेल.
गोळ्या घ्याव्या लागतील वेळेवर आणि पथ्य जे सांगितलेत ते पूर्ण पाळा. पण डॉक्टर काळजी करण्यासारखं नाही ना हो काय? हे बघा, अजून तरी तसं काय नाहीये, पण माझं सांगणं ह्यांनी जर मनावर नाही घेतलं तर त्रास होऊ शकतो. आता तुम्हीच समजावून सांगा हिला. हिला आराम कर म्हटलं ना, घरातली सगळी कामं हिला एकटीलाच करायची असतात. हे बघा, गोळ्या तर आम्ही वाढवतोय, ज्या आधीच्या आहेत त्या चालू ठेवा. हा, पण जेवणानंतर चालणं कंपल्सरी करा. अमरे, तुझं इंटरव्ह्यू? ते महत्वाचं नाही आई. मला आता तुझी तब्येत महत्वाची, आणि आता डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकलंस ना तू? काळजी घे स्वतःची. आता तरी मनावर घे आणि आराम कर. अमरे, तू मंजुला यातलं काय सांगितलं नाहीस ना? हो, नाही मामी, नाही माहित मंजीला काय. म्हणजे मीच म्हणलं की तिला नको सांगू काय. बरोबर केलंस बघ तू. बिचारी माझी पोरवाईस आता कुठे आनंदात आहे. उगाच तिच्या आनंदावर माझ्यामुळे इरजन नको पडाया. अरे सुनंदी, तुझ्या लेकीच्या आनंदाव नुसतं इरजनच नाही तर अख्खा पाण्याचा घडा कसा वत्ती का नाही ती तू बघच आता.